सगळ्यांना प्रश्न पडला असेल की माझ्या देवाच्या कोपऱ्यात का, कारण ना सिया खूप परेशान करते, देवघर ओढ देवा ओढ असं काहीतरी तिचं चालू असतं कंटिन्युअसली. त्यामुळे हे मी असं उंच ठिकाणी खिडकीमध्ये ठेवून दिलेले आहेत. जोपर्यंत तिला समजत नाही तोपर्यंत माझे देव असेच असतील. तर म्हटलं चला आज आता तुम्हाला माझं नाईट रुटीन शेअर करते आहे. तर आज मी नाईटला बनवणार होते जेवणामध्ये वरण भात वगैरे लावणार होते मी, आणि वांग्याचे काप वगैरे करणार होते. तर त्यासाठी मी डाळ आणि तांदूळ कुकरला लावून घेतलेला आहे. त्यानंतर म्हटलं लगेचच पीठ वगैरे मळून घ्यावा. 2-3 चपातीचंच कणिक मळायची होती. तर लगेच कणिक पण मळून घेतली मी, आणि त्यानंतर लसूण वगैरे सोलायला घेतला. आज करणार होते वांग्याचे काप. मी हे वांगं ना फर्स्ट टाईम खाणार होते. म्हणजे मी याच्या अगोदर आपले साधे वांगे खाल्ले होते, कधीच हे वांगं खाल्लं नव्हतं खरं सांगते आहे. त्यासाठी मी काय घेतलं, बेडकी मिरचीची पेस्ट घेतली, त्यानंतर लसूण घेतले, जिरं घातलं, त्यानंतर काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकलं, काप कापून घेतले, त्याला धुवून घेतलं, त्यानंतर असे ताटामध्ये ठेवून दिले आणि त्याला तो मसाला केलेला सगळा लावून घेतला आणि रव्यामध्ये डीप केले आणि ते तव्यावरती तळण्यासाठी ठेवून दिले आहेत. आणि इतके छान झाले होते खरं सांगते, खूप म्हणजे खूप टेस्टी झाले होते. आणि नक्की तुम्ही पण हे ट्राय करा. आणि त्यानंतर चपात्या वगैरे करून घेतल्या, सियाला जेवण वगैरे खाऊ घातलं. त्यानंतर वरणाला फोडणी द्यायची बाकी होती, त्यामुळं मग लगेचच कुकरमधले डबे वगैरे काढून घेतले आणि वरणालाही फोडणी देऊन घेतली. असं होतं माझा आजचा दिवस.